हॅलो एव्हरीवन. बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे की फ्रुट्स खा आणि आजारापासून दूर राहा. परंतु हे फ्रुट्सच आज आपल्या शरीरासाठी हानिकारक होत आहेत का? हेच फ्रूट आपल्याला मोठमोठ्या आजारापर्यंत पोहोचवत तर नाहीत ना? आपण बघूया. आज माझ्या हातामध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते ग्रेप्स दिसत आहेत आणि तुम्ही याला जर क्लोजली पाहिलं तर तुम्हाला माहितच असेल की यावरती एक पांढरा थर दिसतो, केमिकल्सचा थर दिसतो. तर याच्यावर हेवी पेस्टिसाइड्स आणि केमिकल यूज केलेले असतात आणि हेच आपल्याला आजारांचं वेगवेगळं कारण बनतात. आणि बऱ्याचशा स्टडीज मध्ये हे लक्षात आलेले आहे की हे कॅन्सर पर्यंतच्या आजारापर्यंत तुम्हाला पोहोचू शकतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की निर्व्यसनी व्यक्ती सुद्धा वेगवेगळ्या आजारांना सामोरं जातो, कॅन्सर पर्यंतच्या आजारांना सामोरं जातो. तर नेमकं कारण काय की आपल्या घरामध्ये येणाऱ्या भाज्या असतील आणि फ्रुट्स असतील हे हेवी केमिकल्सनी भरलेले सगळे आहेत, कारण की याच्यावरती वेगवेगळे पेस्टिसाइड्स यूज केलेले आहेत जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत. तर बरेच लोक हे पेस्टिसाइड्स काढण्यासाठी करतात काय, तर याला नॉर्मल वॉटरमध्ये धुवण्याचं काम करतात किंवा बरेच लोक याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये धुवण्याचं काम करतात. परंतु हे हेवी पेस्टिसाइड्स जे आहेत, ऑइली पेस्टिसाइड्स आहेत, हे पाण्यामध्ये नॉर्मल वॉटरमध्ये हे धुतले जात नाही किंवा त्याच्यामधले पेस्टिसाइड्स निघत सुद्धा नाहीत. तर आपल्याकडे काय ऑप्शन आहे की आपण हे पेस्टिसाइड्स काढू शकतो आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो? तर आपल्याकडे जे अल्कलाइन ड्रॉप आहे, लावी प्युअर नेक्सचा अल्कलाइन ड्रॉप, हे अल्कलाइन ड्रॉप जर आपण या पाण्यामध्ये टाकलं तर इझिली आपण याचे पेस्टिसाइड सगळे रिमूव्ह करू शकतो. ते कशा पद्धतीने करू शकतो आपण बघूया. आपल्याला सिंपली काय करायचंय, नॉर्मल पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण अल्कलाइन पाणी पिण्यासाठी घेतो त्यावेळेस आपण 6 ड्रॉप यूज करतो 1 लिटर पाण्यामध्ये. पण आता आपण काय करूया, 1 लिटर पाणी घेऊया, त्याच्यामध्ये 12 ड्रॉप टाकूया म्हणजे डबल, आणि हाय अल्कलाइन बनवूया याला. ज्यावेळेस हे हाय अल्कलाइन बनेल असे आपण 12 ड्रॉप याच्यामध्ये टाकूया, 12 ड्रॉप्स. तुमच्या घरामध्ये कुठलेही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तुम्ही कुठल्याही गोष्टी यामध्ये वॉश करू शकता आणि ऑइली पेस्टिसाइड 100% यामधून काढू शकता. नॉर्मल पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पेस्टिसाइड्स काढायला जाता त्यावेळेस ते 10% to 15% पेस्टिसाइड्स रिमूव्ह करतात. परंतु अल्कलाइन पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही, हाय अल्कलाइन पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पेस्टिसाइड काढता त्यावेळेस ते 90% पेक्षा जास्त पेस्टिसाइड्स आणि बॅक्टेरियाज रिमूव्ह करायचं काम करतात. तर आपण बघूया यामध्ये आपण हे 5 मिनिट्स साठी ठेवूया, 5 मिनिटं यामध्ये ठेवूया आणि 5 मिनिटांनंतर याला नॉर्मल पाण्यामध्ये धुवून काढूया आणि याचे संपूर्ण पेस्टिसाइड्स रिमूव्ह झालेले असतील. 10 मिनिटं आपण हे ग्रेप्स या पाण्यामध्ये अल्कलाइन, हाय अल्कलाइन पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता या पाण्यामध्ये संपूर्ण केमिकल उतरलेले आहेत. तुम्ही याला जरा क्लोज केलं आणि जरा दाखवलं तर पाणी खूप खराब झालेलं आहे आणि याच्यामधले सगळे केमिकल्स ऑलमोस्ट निघालेले आहेत, बॅक्टेरिया सगळे किल झालेले आहेत. तर हा आपल्या अल्कलाइनचा बेनिफिट आहे. सो आपल्या फॅमिलीला सेफ करण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांना सेफ करण्यासाठी कंपल्सरी आपण अल्कलाइन, हाय अल्कलाइन पाण्यामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स क्लीन करूनच वापरले गेले पाहिजे. आणि जसं मी सुरुवात केली होती आणि म्हणालो होतो तुम्हाला की फ्रुट्स खा आणि आजारापासून दूर राहा, तर आता म्हणायची वेळ आलेली आहे की फ्रुट्स खा परंतु केमिकल रिमूव्ह करून फ्रुट्स खा आणि आजारापासून दूर राहा. थँक्यू. लावी प्युअर नेक्स्ट.